सूर्यनगर शहर नेहमीच रत्नासारखे चमकत होते. सकाळच्या सूर्याखाली त्याचे सोनेरी बुरुज चमकत होते, त्याचे रस्ते जीवनाने गुंजत होते. पण एका रात्री आकाश एका गर्जनेने उघडले, ज्याने प्रत्येक हृदयाचे ठोके शांत केले. त्या फाट्यातून महासूर, अंधाराचा राक्षस, जळत्या डोळ्यांनी मुकुट घातलेला एक राक्षसी सावली खाली आली. तो जिथे जिथे पाऊल ठेवत होता तिथे तिथे सौंदर्य कोमेजले. ज्वालांनी घरे गिळंकृत केली, अंधाराने हवेचा गळा दाबला आणि त्याने उद्ध्वस्त केलेल्या प्रत्येक इमारतीसह आशा कोसळल्यासारखे वाटले. शहराच्या काठावर असलेल्या एका लहान मंदिरात राघव एका स्वप्नातून जागा झाला, जो काळापेक्षा जुना वाटला. त्याचे पूर्वज प्रकाशाचे योद्धे त्याच्यासमोर एका दृष्टांतात उभे होते. अंधार पुन्हा उठला आहे, ते म्हणाले. आमच्या वंशाचे हे शस्त्र घ्या. राघव डोळे उघडताच त्याच्या शेजारी एक चमकणारी मशीनगन पडली होती, जी आकाशीय धातूपासून बनलेली होती, दैवी अग्नीने गुंजत होती. अजूनही त्याची साधी पांढरी धोतर परिधान केलेली, राघव जळत्या शहरात पाऊल ठेवत होता. महासूर गर्जना करत होता आणि अवशेषांना हादरवत होता. राघव पवित्र शस्त्रावर आपली पकड घट्ट करत होता. तोफा धडधडत होती. त्याने निवडलेला वाहक ओळखला. तो विनाशाच्या हृदयाकडे धावला. राक्षसाने त्याला पाहिले तेव्हा आकाशात हास्याचा गडगडाट झाला. तू मला आव्हान देण्याचे धाडस करतोस, नश्वर? राघवने दैवी तोफा उंचावली. शुद्ध ऊर्जेच्या सोनेरी गोळ्या अंधारातून बाहेर पडल्या. प्रत्येक गोळीने उगवत्या सूर्यासारखे रस्ते उजळवले. महासूर डगमगला, वादळांसारखे सावल्या फेकत होता, पण राघवच्या पूर्वजांचे शस्त्र मंदावले नाही. तेजस्वी अग्नीच्या शेवटच्या स्फोटाने राघव राक्षसाच्या गाभ्यावर आदळला. महासूर ओरडला, वाऱ्यात धुरासारखे विखुरलेले धुळीत विखुरले. शांतता पडली. ज्वाळा विझल्या. पहाट उगवताच सूर्यनगर पुन्हा श्वास घेऊ लागला. राघव स्थिरावणाऱ्या प्रकाशात उभा राहिला. शहर वाचले.